प्रशासकीय रणरागिणी लेडी सिंगम शीतल बंडगर. आटपाडीचा सुवर्ण इतिहास. आटपाडीच्या मातीला संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा जुना वारसा आहे. पण यावेळचा प्रसंग वेगळा होता. निमित्त होते ते आटपाडीच्या पहिल्या ऐतिहासिक नगरपंचायत निवडणुकीचे. राजकीय पटलावर चढाओढ सुरू होती. वातावरणात एक प्रकारचा तणाव, संमिश्र उत्साह दाटून आला होता. अशावेळी संपूर्ण तालुक्याची नजर एकाच केंद्रावर खिळली होती. ते केंद्र म्हणजे तहसीलदार शीतल बंडगर यांचे नेतृत्व. रणमैदानावरील कुशल शिल्पकार. ही निवडणूक केवळ एका मतदानाची प्रक्रिया नव्हती, तर तो लोकशाहीचा एक महायज्ञ होता. जसा एखादा कुशल शिल्पकार चिन्नी हातोड्याच्या अचूक वाराने पाषाणातून सुंदर मूर्ती घडवतो, तशाच प्रकारे शीतल बंडगर मॅडम यांनी या निवडणुकीच्या नियोजनाची आखणी केली होती. नियोजन इतके चोख होते की मतदानाच्या पेटीपासून ते मतमोजणीच्या निकालापर्यंतचे प्रत्येक चक्र एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे अचूक फिरत होतं. पिंक बूथच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शक्तीचा जागर केला, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी केलेली व्यवस्था त्यांच्या प्रशासकीय शिस्तीमधील माणुसकीचा पाझर दर्शवत होती. लेडी सिंगमचा दरारा आणि विश्वास. जेव्हा लोकशाहीचा हा रणसंग्राम ऐन भरात आला, तेव्हा शीतल बंडगर यांच्यातील लेडी सिंगम अवतरली. त्यांच्या शब्दाला शिस्तीची धार होती आणि नजरेत कायद्याची जरब. अराजक माजवणाऱ्यांसाठी त्या पोलादी ढाल होत्या, तर सर्वसामान्य मतदारांसाठी अभेद्य कवच. मुख्याधिकारी वैभव हजारे, पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि संपूर्ण प्रशासकीय फौज या एका सूत्रात गुंफली गेली होती. मैदानावर उभ्या असलेल्या या रणरागिणीच्या एका इशाऱ्यावर अख्खी यंत्रणा चैतन्याने सळसळत होती. पारदर्शकतेचा आरसा इतका स्वच्छ होता की विरोधकांच्या मनातही शंकेला जागा उरली नाही. इतिहासाचा सुवर्ण कळस. अखेर तो क्षण आला. मतमोजणी शांततेत पार पडली. कोणताही वाद नाही, कोणतीही तक्रार नाही. आटपाडीच्या पहिल्या नगरपंचायतीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला होता. या केवळ एका निवडणुकीचा विजय नव्हता, तर तो शीतल बंडगर यांच्या कर्तव्य दक्षतेचा आणि धगधगत्या नेतृत्वाचा विजय होता. आजही आटपाडीच्या हवेत त्या निवडणुकीच्या आठवणी आहेत. जेव्हा लोकशाहीच्या उत्सवाचा विषय निघतो, तेव्हा सिंगम शीतल बंडगर यांचे नाव एका लखलखत्या रत्नासारखे चकाकते. त्या केवळ अधिकारी नव्हत्या, तर आटपाडीच्या स्वाभिमानाचा सुवर्ण कळस ठरल्या. कर्तव्याचा ध्यास, विश्वासाचे नाव, तहसीलदार शीतल बंडगर, आटपाडीचा अभिमान. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक व लेखन नितीन कांबळे, लोकनियुक्त सरपंच घोरपडी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.